नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण 16 जुलै आणि 17 जुलै या 2 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. या 2 तारखांना राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, विदर्भाच्या पूर्व परिसरावर आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरापर्यंत आपल्याला विस्तारलेले बघायला मिळत आहे. या कमी दाबाला लागूनच दुसरा कमी दाबाचा पट्टा आपल्याला गुजरातपासून तर इकडं बंगालच्या उपसागरापर्यंत बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे मित्रांनो, राज्यात काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे. 16 जुलै आणि 17 जुलै कोणत्या तारखेला राज्यात कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर राहील, कमी दाब कोणत्या भागाकडे सरकण्याची शक्यता आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. काही जिल्ह्यांमध्ये 16 तारखेला जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर काही भागांमध्ये 17 तारखेला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. काही भागांमध्ये रात्री मध्यरात्री पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. 16 जुलैला सकाळपासूनच राज्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तर महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम, धाडगाव, इकडं नवापूर, अहवाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. शिरपूर तसेच इकडं जळगाव, धुळे ठिकठिकाणी जोरदार तर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. सकाळपासूनच या परिसरामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल. बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये मित्रांनो, या लगतचा भाग श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या भागाचा मुख्य करून उत्तरी परिसर, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला 16 जुलैला सकाळपासूनच बघायला मिळू शकतो. हा जो पाऊस आहे मित्रांनो, हा भाग बदलत बघायला मिळणार आहे. या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. यातील आसपासचा भाग मालेगाव, छत्रपती संभाजीनगरचा इतर पूर्व भाग, पश्चिम भाग, तसेच इकडं शेगाव, वाशिम वगैरे या परिसरामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारपर्यंत या भागांमध्ये पावसाचा जोर राहील. दुपारनंतर पुन्हा वातावरण आहे ते थोडंसं मोकळं होईल, परंतु दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुन्हा जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, मनमाड तसेच इकडं मराठवाड्यातील वैजापूर, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी परिसर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मालेगावच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार तर एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या दरम्यान नाकारता येणार नाही. कोकण विभागामध्ये या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आपल्याला पावसाचे बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 16 जुलैला बघायला मिळेल. सर्वाधिक पावसाचा जोर या पट्ट्यामध्ये 16 जुलैला राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकचा उत्तरी परिसरातला काही भाग, मालेगाव तसेच नंदुरबारच्या काही परिसरामध्ये जळगाव, इकडं छत्रपती संभाजीनगर तसेच जालना, नांदेड तसेच नांदेड लगतचा भाग, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल 16 जुलैला. या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील. पुणे विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामध्ये कोकण पट्ट्यालगतच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. पुणे, सातारा, सांगलीच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. कमी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. जत आणि आसपासच्या परिसरामध्ये या दरम्यान जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही ठिकाणी संध्याकाळी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे. या दरम्यान रात्री मध्यरात्री नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री मध्यरात्री आहे.
17 जुलैला पावसाचा जोर आहे तो काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच राहणार आहे, तर काही भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. 17 जुलैला सकाळपासूनच पावसाचा जोर कोकण पट्ट्यामध्ये राहील. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज, तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. दुपारनंतर पुन्हा पाऊस 17 जुलैला वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट दुपारनंतर आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये खूप जबरदस्त पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये पाचोरा, धुळे, जळगाव या परिसरामध्ये काही ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही. खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त नवापूर, नंदुरबार, अहवा वगैरे पश्चिम पट्टा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस. मराठवाड्यात पावसाचा जोर या दरम्यान वाढणार आहे. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तुरळक भागामध्ये शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम कडेचा जिल्हा धाराशिव या परिसरामध्ये थोडासा जोर लातूर आणि धाराशिवमध्ये जरी कमी असला तरी पण नांदेड आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार, हिंगोली, परभणीमध्ये जोरदार पावसाचा या दरम्यान अंदाज आहे. बीडच्या मुख्यत्वे करून पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा या दरम्यान आपल्याला अंदाज असणार आहे. 17 जुलैला दुपारनंतर मित्रांनो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ठिकठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये आहे. सर्वदूर असे काही भागामध्ये नागपूर विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या भागांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज 17 जुलैला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या पश्चिम भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे. पूर्व भागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदल झाला तर आपण ज्या त्या तारखेला अपडेट देणारच आहोत, कारण की जे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत आहे, हे कमी दाबाचे क्षेत्र इकडे तिकडे सरकले तर पाऊस देखील या अंदाजामध्ये देखील बदल होऊ शकतो. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत मित्रांनो हा पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. अमरावती भागामध्ये रात्री, मध्यरात्री देखील जोरदार पाऊस आहे. मराठवाड्यातील पूर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस रात्री देखील आहे. हिंगोली, परभणी, नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये, तसेच अमरावती विभागामध्ये रात्री, मध्यरात्री पाऊस वाढेल. नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीनंतर देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या दरम्यान असणार आहे. शेवटी अंदाज आहे मित्रांनो, वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलली तर दोन्ही ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलतं. या अपडेटमध्ये काही बदल झाला तर आपण दररोज सकाळची 6ची अपडेट देखील देत असतो, ती अपडेट पण अवश्य बघा. दुपारची अपडेट पण आपण देत असतो, काही बदल झाला तर दुपारची अपडेट देखील अवश्य बघत चला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.